नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी मी खूप छान सुंदर व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तो म्हणजे गाभण काळात शेळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भातला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल आणि आपल्या इतर मित्रमंडळींनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर प्रथमच नवीन तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. तर मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाभण शेळ्यांचं व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो पहा, शेळी पालनात शेळी गाभण असताना तिची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण त्यावरच होणाऱ्या करडांचे आरोग्य आणि शेळीचे दूध उत्पादन अवलंबून असते. त्यासाठी मित्रांनो, गाभण शेळीला कोणता आहार द्यावा, घरगुती खुराक कसा तयार करावा, खनिज मिश्रणचे महत्त्व काय, गाभण काळात घ्यावयाची विशेष काळजी आणि त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भातली सर्व माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवट पाहू शकता. तर पहा मित्रांनो, गाभण काळामध्ये शेळीची जी काळजी घ्यायची आहे तर ती आहे त्याचा आहार आणि खुराक, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर मग आता या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये गाभण काळामध्ये शेळीला खुराक कधी चालू करावा, कोणता खुराक द्यायला पाहिजे या संदर्भातली माहिती मित्रांनो. तर आपण व्हिडिओ नक्की शेवट पहा. तर पहा मित्रांनो, गाभण काळात शेवटच्या 2 महिन्यात समजा तुमची शेळी गाभण राहिलेली आहे आणि तुम्हाला जर कायमस्वरूपी तिला खुराक चारणं शक्य होत नसेल तर मित्रांनो काय करायचं आहे, जे शेवटचे 2 महिने आहेत त्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये काय होतं, जे शेळीचं पिल्लू असतं पोटामध्ये त्याची जी वाढ असते ती वाढ खूप झपाट्यानं होत असते 2 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे शेळीच्या गाभण काळाच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये करडाची वाढ वेगाने होते आणि मग त्यामुळे या काळात खुराकाचे प्रमाण वाढवणे किंवा खुराक जर तुम्ही देत नसाल तर खुराक देणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, शेळीला तुम्ही काय आहार देऊ शकता, काय खुराक देऊ शकता. तर शेळीला दररोज मित्रांनो, गाभण शेळीला 250 ते 400 ग्रॅम सकस खुराक द्यावा, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा खुराक द्यावा, जेणेकरून शेळीच्या पोटातील पिल्ल्यांची वाढ चांगली होईल. तर यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, याच्यामध्ये मग तुम्ही मक्काचा भरडा देऊ शकता किंवा मका संगीन तशी मका देऊ शकता किंवा मग मका भिजून पण देऊ शकता. मका जर भिजून दिली मित्रांनो तर त्याचे खूपच फायदे आहेत. मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक दिवस मित्रांनो तुम्ही ती मका पूर्णपणे टोटल भिजून द्यायची, दुसऱ्या दिवशी ती अशी सुकायला ठेवायची, तिसऱ्या दिवशी तिला असे कोंब येतील आणि ती कोंब आलेली जर मित्रांनो ती जर मका तुमच्या शेळ्यांना तुम्ही जर चारली तर त्याचा खूपच चांगला रिझल्ट आहे आणि शेळीची तब्येत पण चांगली होईल आणि पाहिजे ते तिच्या जे पिल्लू आहे पोटात तर त्याचीसुद्धा चांगल्या प्रकारची वाढ होणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्ही खुराक देऊ शकता मका, दुसरी बाजरी जी आहे हा खुराकसुद्धा खूप चांगला आहे. हा सुद्धा तुम्ही मित्रांनो भिजून देऊ शकता किंवा तसा देऊ शकता किंवा भरडा करून देऊ शकता. दुसरा सरकी पेंडसुद्धा गाभण काळामध्ये शेळीच्या खूप फायद्याची असते. आता गव्हाचा पण समावेश मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर तो कसा करायचा बघा, गहू तुम्ही भरडून दिला किंवा मग भिजून दिला तर मित्रांनो त्याचासुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खुराक शेळीसाठी तयार होतो. तर काय करायचं मित्रांनो, आता भिजून कसा द्यायचा आहे बघा. काय करायचं, एक दिवस समजा आज तुम्ही गहू भिजू घातला आहे तर तो पूर्ण टोटल भिजल्याच्या नंतर 1 दिवस आणि 1 रात्र भिजून द्यायचा पाण्यामध्ये. भिजल्याच्या नंतर 1 दिवस त्याला स्वच्छ म्हणजे भिजवून झाल्याच्या नंतर चांगला स्वच्छ धुवून काढायचा. स्वच्छ धुवून काढल्याच्या नंतर त्याला एका कोरड्या फडक्यामध्ये 1 दिवस आणि 1 रात्र बांधून ठेवायचा मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही तो गहू बांधून ठेवताल त्यावेळेस त्याला तिसऱ्या दिवशी त्याला असे छोटे छोटे कोंब आलेले असतील आणि ते छोटे छोटे कोंब आलेले गहू जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना जर खाऊ घातला, मग त्या तुमच्या दुधाच्या असू द्या किंवा गाभण असू द्या, पण आपला आजचा विषय आहे गाभण शेळ्यांचा. तर मित्रांनो, तो गहू इतका त्या शेळ्यांना मानवतो, त्यांची तब्येत पण चांगली होती, पिल्ले इतके सुदृढ होतात की खूप छान सुंदर पिल्ले सुदृढ होतात, शेळीची तब्येत पण चांगली राहते आणि दुसरी गोष्ट, शेळी वेल्याच्यानंतर दुधालासुद्धा चांगली फुटते. त्याच्यामुळे तुम्ही हा गव्हाचा खुराक जर अशा पद्धतीने जर दिला तर तुमची शेळी खूप चांगल्या प्रकारची सुदृढ आणि तिचे पिल्ले होणारे चांगले सुदृढ होणार आहे.
तर मित्रांनो बघू शकता ह्या माझ्या समोर आता दिसतात ह्या सगळ्या गाभण शेळ्या आहेत आणि ह्या गाभण शेळ्या बघा आता तुमच्या समोर दावणीमध्ये खुराक खातात. तर आता याच्यामध्ये मित्रांनो हे झालं खुराकासंदर्भात. पहा याच्यामध्ये मी खुराक टाकलेला आहे. तर हे झालं मित्रांनो खुराकासंदर्भातला विषय. तर आता आपण दुसरा विषय पाहणार आहे, शेळ्यांना हिरवा चारा. गाभण शेळ्यांना हिरवा चारा कोणता द्यायला पाहिजे, वाळलेला चारा किती द्यायला पाहिजे, या संदर्भातली माहिती पाहू मित्रांनो. तर बघा आता आहारात शेळीच्या दररोजच्या आहारामध्ये 60% हिरवा चारा असला पाहिजे. कमीत कमी 60% शेळीला हिरवा चारा मिळाला पाहिजे, असं त्याचा एक नियम आहे. पण समजा तुमच्याकडं जर उपलब्ध नसेल तर तुम्ही 10-20% सुद्धा देऊ शकता. तर त्याच्यामध्ये 60% चारा आपल्याला तसा शेळीला पाहिजे असं आहे. तर मग आता त्या हिरवा चारा कोणता द्यायचा आहे मित्रांनो ते पण पाहूया. त्याच्यामध्ये मग तुमच्याकडे लसूण घास असेल, दशरथ घास असेल, मेथी घास असेल किंवा सुबाबळीचा पाला असेल किंवा लिंबाचा पाला असेल किंवा मग तुम्हाला सांगतो उमराचा पाला, असे भरपूर पाले आहेत की ज्या पाल्यांमुळे शेळ्यांची तब्येत चांगली राहू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा हिरवा चारा तुम्ही देऊ शकता. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला नुसतं हिरव्या चाऱ्यावर शेळीचं भागणार नाही, तर त्याच्यामध्ये सुक्या चाऱ्याचीसुद्धा गरज आहे. तर शेळीला 40% वाळलेला चारा पाहिजे. म्हणजे सुका चारा, वाळलेला चारा समजा 60% जर तुमचा हिरवा चारा त्याने खाल्ला असेल तर त्याच्यामध्ये 40% तिला सुका चाऱ्याची सुद्धा दर दिवस गरज आहे. तर त्यासाठी मित्रांनो आता सुका चारा कोणता द्यायचा आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो बघा सुका चारा आता तुमच्याकडे कोणता उपलब्ध आहे बघा. तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तो तुम्ही दुसरा सुका चारा देऊ शकता. पण साधारणपणे एक सुका चारा म्हणजे कडबा. आपल्याकडे जो ज्वारीचा वाळलेला कडबा असतो तो सुका चारा म्हणून शेळ्यांना त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर आता तो कडबा काय करायचा आहे, संगीन तसा शेळीला टाकल्यावरती खाणार नाही. त्याच्यामुळं काय करायचं, त्याची कुट्टी करून समजा कुट्टी जर बारीक केली तर तो कडबा ती शेळी खाऊ शकते. समजा तुमच्याकडं कुट्टी नसेल तर तुम्ही बारीक कुऱ्हाडीने छोटे छोटे तुकडे करून ते तुमच्या शेळीला सुका चारा म्हणून तुम्ही खाऊ घालू शकता. दुसरी गोष्ट सुका चारा म्हणून तुम्ही तुरीचा भुस्सा, तुरीचं जे भुसकट असतं त्याचासुद्धा मित्रांनो शेळीला सुका चारा म्हणून त्याचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट जर समजा तुरीचा भुसा तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर हरभऱ्याचा भुसा, असे अनेक प्रकारचे भुसे आहेत की त्या भुश्यापासून सुद्धा तुमच्या शेळ्यांना सुका चारा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने जर मित्रांनो आपण शेळ्यांची जर काळजी जर घेतली तर त्यांचं जे होणारं पिल्लू आहे ते चांगल्या प्रकारचं होईल आणि खूप सुदृढ होईल. तर दुसरी गोष्ट मित्रांनो आता याच्यामध्ये हे झालं समजा आपण खुराक आणि चाऱ्याबद्दलचं सांगितलं. आता याच्यात आपल्याला खनिज मिश्रण म्हणजे खनिज मिश्रण काय द्यायला पाहिजे, मिनरल मिक्सचर. तर याच्यामध्ये मित्रांनो बघा शेळीच्या आहारात दररोज 10 ते 15 ग्रॅम उत्तम दर्जाचं खनिज मिश्रण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग यामुळे काय होतं मित्रांनो, या खनिजामुळे काय होतं आहे, कॅल्शियमची कमतरता भासत नाही. म्हणजे शेळीचं कॅल्शियम कमतरता होत नाही. त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. शेळीला हवे तेव्हा स्वच्छ पाणी आणि ताजे पाणी प्यायला उपलब्ध असावे. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ह्या काळज्या जर तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये जर घेतल्या तर त्याचा तुम्हाला खूप चांगला आणि मस्त फायदा होणार आहे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, गाभण काळात शेळीला इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवा, जेणेकरून तिला मारहाण होणार नाही आणि तिचा गर्भपाताचा धोका टळेल. काय होतं, समजा गाभण शेळी जर आपली असेल आणि अनेक आपल्या गाभण शेळ्यांमध्ये आपली शेळी ती जर असेल किंवा काय होतं एकामेकीला शेळ्या मारतात. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, गाभण शेळ्या वेगळ्या कप्प्यात ठेवायच्या आहेत आणि खाली शेळ्या वेगळ्या कप्प्यात ठेवायच्या आहे. आणि समजा तुमची मारणारी शेळी एखादी लईच असेल तर तिला बांधून ठेवा. म्हणजे गाभणपणात अशा पद्धतीची जर काळजी जर घेतली तर शक्यतो शेळीचा गर्भपात होणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळी ज्या ठिकाणी तुम्ही बांधता, ज्या ठिकाणी शेळी बसते ती जागा कोरडी आणि हवेशीर असावी आणि मऊ असावी, जेणेकरून शेळीला बसायला काहीच तिथं तकलीफ होणार नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळीला दिवसभर एकाच जागी बांधून न ठेवता सकाळी आणि संध्याकाळी थोडं थोडं मोकळ्या जागेत फिरायला द्यायला पाहिजे. म्हणजे सारखी बांधून नको आहे. अशा पद्धतीची जर काळजी घेतली तर खूपच त्याच्यामध्ये फायदा होईल. समजा मित्रांनो आता शेळीची जी कास आहे, शेळी जवळ आल्याच्यानंतर कासेची काळजी कशी घ्यायची पहा. तर पहा असं मित्रांनो, व्यायच्या अगोदर 15 ते 20 दिवस शेळी कासेकडे लक्ष द्यायचं, शेळीच्या कासेकडे लक्ष द्यायचं. कारण काय होतं, यायच्या अगोदर 15 ते 20 दिवस शेळी कास सोडते आणि मग तिला उठताना बसताना त्रास होतो. त्यासाठी ज्यावेळेस शेळी कास सोडेल त्यावेळेससुद्धा शेळीकडे लक्ष द्यायचं, जेणेकरून तिला काही त्रास होणार नाही. बसल्यावर त्रास होतो आहे का, सडांना त्रास होतो आहे का, ही अशा काळजी जर आपण घेतली तर खूप चांगला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. तर आता दुसरी गोष्ट मित्रांनो,
आपण पाहणार आहे शेळीचं जंत निर्मूलन, लसीकरण. आता गाभण शेळी आहे तुमचं, मग त्याचं जंत निर्मूलन, शेळी गाभण राहण्या कधी करायचं तर ते पहा. समजा आता जंतनिर्मूलन शेळी गाभण राहण्यापूर्वी करू शकता किंवा मग गाभण काळात सुरुवातीच्या पशुवैद्यकीच्या सल्ल्याने तुम्ही तिचं जंत निर्मूलन करू शकता. त्यामध्ये खूप अनेक प्रकारचे औषधं आहेत. पाठीमागच्या मी एका व्हिडिओमध्ये ते सांगितलेले पण आहे. तिथं जाऊन तुम्ही मी तो व्हिडिओ बनवलेला आहे की गाभण काळात शेळीला कोणता जंतनाशक द्यावे, त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण पाहू शकता. पण ही गाभण काळात शेळीला जंतनाशक, लिव्हर टॉनिक ह्या गोष्टी देणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याच्यानुसार तुम्ही ते त्यांना देऊ शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, गाभण काळात शेळीला PPR सारख्या लसी देणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या लसीसुद्धा शेळ्यांना खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, शेळी सुस्त वाटल्यास, चारा कमी खात असल्यास किंवा अंगातून काही रक्तस्राव होत असले तर त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटायचं. काय होतं, काही वेळेस प्रॉब्लेम होतात, त्याच्यामुळं काळजी घ्यायची. तर मित्रांनो बघा, आता घरच्या खुराकाचं कसं आहे, समजा तुमच्याकडं बाजारचा खुराक उपलब्ध नसेल, मिळत नसेल, तर मका किंवा बाजरी मित्रांनो तुम्ही शेळ्यांना देऊ शकता. त्याच्यामध्ये सरकी पेंड किंवा शेंगदाणा पेंड देऊ शकता, गव्हाचा कोंडा किंवा तांदळाचा कणा किंवा मग आणि खनिज मिश्रण, मीठ वगैरे हे तुम्ही तुमच्या शेळ्यांना देऊ शकतात, गाभण शेळ्यांना. तर याच्यामध्ये मित्रांनो शेळीच्या व्यायच्या 15 दिवस आधी खुराकाचे प्रमाण थोडे कमी करून पचायला हलका आहार द्यायचा. मग काय करायचं, शेळीला या काळामध्ये थोडा पचण्यासारखा हलका आहार द्यायचा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेळ्यांची जर काळजी घेतली गाभण काळामध्ये, तर खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये उत्पादन मिळू शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो मी थोडक्यात काही महत्त्वाचे मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. ते नक्कीच आपण फॉलो करा. आणि माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवीन माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो.